पुण्याच्या ससून रुग्णालयातील भोंगळ कारभार पुन्हा एकदा चव्हाट्यावर आलाय। ससून हॉस्पिटलचे डॉक्टर बेवारस रुग्णांना रात्रीच्या वेळेस निर्जन स्थळी सोडून देत असल्याचा धक्कादायक प्रकार समोर आलेला आहे। या क्षणाची महत्त्वाची आणि धक्कादायक बातमी आपण पाहतोय। ससून रुग्णालय हे नेहमीच वादाच्या भोवऱ्यामध्ये अडकलेलं पाहायला मिळतं आणि पुन्हा एकदा आता ससून रुग्णालया संदर्भातली एक धक्कादायक माहिती समोर येते। वंचित बहुजन आघाडीचे कार्यकर्ते रितेश गायकवाड आणि दादासाहेब गायकवाड यांनी हा व्हिडिओ समोर आणून बेवारस रुग्णांचे प्राण वाचवलेत। आपण या दृश्यांच्या माध्यमातून पाहू शकतो। काही वेळाने रितेशने पोलिसांना याबाबत माहिती देखील दिली आणि दादासाहेब गायकवाड यांच्या मदतीने त्या रुग्णांना पुन्हा ससून रुग्णालयामध्ये उपचारासाठी दाखल केलं गेलंय। त्याचप्रमाणे येरवडा पोलीस ठाण्यामध्ये याबाबत तक्रार केल्यानंतर पोलिसांनी डॉक्टरवर गुन्हा दाखल केलाय। त्यानंतर ससून रुग्णालयानेही डॉक्टर आदी कुमार यांचं निलंबन केलंय। गायकवाड यांच्या रिक्षामधनं तसा आम्ही त्यांच्यावरती ट्रॅप लावलेला होता। 1:30च्या सुमारास इथनं आउट गेटवरून डॉक्टर आदी आणि त्यांचा साथीदार हे दोघं माझ्यासोबत होते। ते त्यांच्या गाडीवर होते। त्यांनी सांगितलं आमच्या गाडीचा पाठीमागं तुम्ही या, मी सांगतो तुम्हाला कुठं सोडायचं आहे। त्या दोघांनी उचलून पेशंट तो रिक्षामध्ये टाकला आणि त्यानंतर तिथं गेल्यानंतर तो उचलला आणि त्यांनी त्या झाडाखाली टाकून दिला पेशंट। याच्या मागे खूप मोठा असा एक साखळी आहे। ही खूप मोठी साखळी तयार झालेली आहे आणि याच्या माध्यमातून इथे जे आहेत अधीक्षक जे आहेत यल्लप्पा जाधव हे याच्या मागे मास्टर माइंड आहेत। आम्ही त्यांची माहिती घेतली असता आम्हाला पण असं समजतंय की ते सहाय्यक प्रोफेसर पदावरती असून सुद्धा अधीक्षक पदावरती बसलेले आहेत आणि त्यांच्या सहीनुसारच या सगळ्या गोष्टी घडतात। ह्या प्रकरणाच्या पाठीमागे जेही सूत्रधार आहेत त्यांना अटक करावी, त्यांना निलंबित करावीत ही आमची मागणी आहे। एक तक्रार जी आहे की आदी कुमार म्हणून डॉक्टरचं नाव येतं, तर बाकी बी कोणी त्याच्यामध्ये येते त्याची सखोल चौकशी करून जे कोणी दोषी असेल त्याच्यावर आपण कडक कारवाई करणार। आपण इमिजिएटली त्या डॉक्टरला सस्पेंड केलेलं आहे आणि त्यांची सखोल चौकशी लावलेली आहे।